दिवाळी हो उजवाडाचो आणि नव्या संकल्पाचो उत्सव। दिवाळीक घराघरांनी फराळ आणि नव्या कपड्यांचे शॉपिंग हे थारिल्ले समीकरण। पणजे डेलमंट हॉटेला मुखार आशिल्ले ओवीज हे कपड्याचे दुकान लोकां खातीर शॉपिंगा खातीर नवे डेस्टिनेशन जाव येता। ओविजात भुरग्यां खातीर आणि बायलां खातीर नवे पद्धतीचे ड्रेस उपलब्ध आसात। तशेंच ओविजात एका ग्रामाच्या भांगराच्यो वस्ती विक्रीक दवरल्यात। Hello, I'm Sonia Desai and I want you all to know about a store in Panjim which is located opposite to Hotel Delmar. The name of my store is Ovis and we deal with kids wear, ladies handbags, kurtas, tops, anarkalis, dress materials. Our specialty is 1 gram jewelry and fashion jewelry. Request everybody to please come and visit my store because sincerely I have kept very reasonable prices for all my things, especially even the imported things which I am dealing with. I would really want everybody to come and visit at least once to have a check. I also have one more store in Kakulu Mall that is specially in 1 gram jewelry, the AD jewelry and the fashion jewelry also. I would like to wish everybody a very happy Diwali and a very safe Diwali on behalf of Ovis. लेखन ही विकसित जावपी विद्या। लेखक हो मुळात सर्जनशील आसचो पडटा म्हूण साहित्यीक डॉक्टर माधुरी शांतभाग उलयली। वास्को बायणाच्या रवींद्र भवनात जाल्ल्या 13व्या गोमंतक महिला साहित्य संमेलनाच्या उक्तावण सुवाळ्यात शांतभाग उलयताली। साहित्य संमेलनात डिजिटल क्रांती माध्यमाचो कोलाहल आणि साहित्य ह्या विशयाचेर चर्चासत्र जालें। चर्चासत्रात प्रुडंटाची जनरल मॅनेजर सोनिया कुंकळकार आणि हेर मानेस्त वांटेकार जाल्ले। लेखन ही सुद्धा एक विकसित होत जाऊ शकणारी विद्या आहे। कला हा थोडासा वरचा भाग झाला कारण ती आत असते, पण लेखनाकडे विद्या म्हणून का पाहू नये? साहित्याची ओळख कशापासून झाली तर लहानपणी मला वाटतं मौखिक साहित्यातून पहिली सुरुवात झाली असेल। ही आजी गोष्ट सांगतेय, माझी आजी अशिक्षित होती त्याच्यामुळे ती नेहमीच्या बोलताना खूप म्हणी वापरायची आणि त्या म्हणीच्या प्रसंगाला अगदी ऍड असायच्या। 90 म्हणजे एकदम 100-150 वर्ष अगोदर म्हटलेलं आहे की द ओनली डिफरन्स बिटवीन, आणि मी कोट करते, बिटवीन जर्नलिझम अँड लिटरेचर इज जर्नलिझम इज अनरीडेबल म्हणजे अवाचनीय आहे आणि लिटरेचर इज नेव्हर रेड म्हणजे कोणीही लिटरेचर वाचत नाही आहे। गायक नेहमी म्हणतो आम्हाला चांगली कविता मिळत नाही, आम्हाला चांगले शब्द मिळत नाहीत गायला आजकाल सगळ्यांनी। अभिनेता अभिनेत्री म्हणते आम्हाला चांगली संहिता मिळत नाही, स्क्रिप्ट मिळत नाही, शब्द मिळत नाही। पूर्वी जसं त्याला जे स्थान होतं ते आता कुठेतरी सैल होत चाललंय का वगैरे वगैरे वगैरे। इतल्यानी खबराची हांगा सोंपता। पळयत रावात प्रुडंट। नमस्कार।